नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील भारती शुगर्स नागेवाडी कारखान्याकडून गळीत हंगाम 2025-26 मध्ये नोव्हेंबर अखेर गळपास आलेल्या ऊसाचे बिल प्रति टन 3300 रुपयाप्रमाणे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले आहे। संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी केले आहे। कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे। कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणण्यासाठी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे। शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास प्रशासनाशी संपर्क साधल्यास त्या समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे। कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असेही ते म्हणाले। कारखाना परिसरातील ऊस क्षेत्राची वाढ झाल्याने त्या प्रमाणात ऊसतोड मजुराची जुळवाजुळव करून कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्याचे काम सुरू आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेल्या नोंदणीनुसार नंबर येतील त्याप्रमाणे ऊस तोडीस सहकार्य करावे असेही ते म्हणाले। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे मांजरा शुगर इंडस्ट्रीज म्हणजेच कंचेश्वर कारखान्याचा तिसरा गाळप हंगाम 2025-26 यशस्वीरित्या चालू आहे। मांजरा शुगर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला असून 29 नोव्हेंबर अखेर कारखान्याचे 1,03,400 मेट्रिक टन गाळप झाले आहे। कारखान्याचे 15 नोव्हेंबर 2025 अखेर गाळपास आलेल्या ऊसाच्या FRP पोटी पहिला हप्ता 2,750 प्रमाणे आज रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाला आहे। मांजरा शुगर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्याची कष्टाचे मोल करत शेतकऱ्यांना ऊस वेळेत गळपास आणणे व गळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट वेळेत करणे ही परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे कारखाना क्षेत्रातील व भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मांजरा ऊस देण्याचे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे असे ते म्हणाले। ऊस उत्पादक शेतकरी हा शेतकऱ्याचा केंद्रबिंदू म्हणून भागातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी सार्थ हेतू विचारात घेऊन त्या दिशेने कारखान्याची वाटचाल सुरू आहे। या दोन्ही कारखान्याचे पहिले हप्ते असून उर्वरित FRP म्हणजेच अंतिम दर हा कारखान्याच्या शेवटी हे दिले जाणार असून हे फक्त पहिली उचल आहे। धन्यवाद।